नितेश गमरे यांचे बैल हिंदकेसरी राजा आणि त्याच दरम्यान हिंदकेसरी रावण फायनल साठी पात्र झाले। त्यांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण खेळाडूच्या वतीनं भरपूर सारे शुभेच्छा असतील आणि फायनल साठी दोघांनाही बेस्ट ऑफ लक आणि भरपूर सारे शुभेच्छा आहेत। नितेश शेठ गमरे त्याच दरम्यान दिलावर शेठ कान त्यांचे देखील खूप खूप आभार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। अण्णासाहेब यांचे अगदी जवळचे मित्र आहेत ते देखील आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने आज ते दोन्ही हिंदकेसरी राजन त्याच दरम्यान हिंदकेसरी रावण आज मैदानात उतरलेत। क्या बात आहे, थँक्यू सो मच। आणि आपण नक्कीच मॅचच्या दिशेने वळतोय। ओव्हर टू कॉम्बॉक्स, थँक्यू सो मच। थँक्यू सो मच अनुस। तर चला मॅच स्पीडअप करायची आहे। अजून ही जवळ ही मॅच पकडून अजून 3 मॅच आहेत। हा अजून आपला बक्षीस वितरण सुद्धा आहे। अजून आपण आता 4 वाजले अनुसार अजूनही 2 तासामध्ये आपल्याला 3 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत। पहा नंतर मग उशीर होईल, मग अंधार होईल, मग अंधारामध्ये सामना खेळण्यासाठी फार मजा येत नाहीये। पहा विनंती असेल सर्वांना आपण स्पीडअप घ्या। षटक क्रमांक आपण पाहतात खरं तर या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना संजय अप्रतिम अशी गोलंदाजी करत आहे। सुरुवातीलाच सध्या तरी या ठिकाणी आपण पाहतायत धक्के देण्याचं काम केलं जात आहे। राजपूत 11 बॅरेज रोड संघ त्यांच्या विपक्षात हेंद्रापाडा संघ आपण पाहता हेंद्रापाडा बॉईज इथनं आपण पाहतात हा फटका अगदी चांगला होता, कंट्रोल शॉट होता, परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये। डॉट बॉल आतापर्यंत 3 बॉल झालेले आहेत। 3 बॉल मध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये। सुंदर गोलंदाजी P1चं षटक सुंदर फेकण्याचं काम केलं जात आहे, परंतु गुडलेन स्पॉटचा बॉल सरळ रेषेमध्ये बॉलला पाठवलाय, सरळ जाईल, एक टप्पा घे सीमा पार, 4 धाबा चौकार। आणि मितेश आपण पाहतायत विकेट आलं जाता जाता, मात्र शेवट मात्र पुन्हा गोड केलं गोलंदाजी करत असताना संजयनं। महत्वाचे दोन्ही फलंदाज आता पहिल्याच ओव्हरमध्ये गाराज झाले। नवीन बॅटर मैदानाच्या आत एंटर झालाय सूरज। यस प्रिन्स आहे त्या ठिकाणी नवीन बॅटर। चला स्पीडअप घ्यायचे आहे। पहिला चेंडू ठीक 3:53 मिनिटांनी फेकण्यात आलाय। ठीक 4 मिनिटं झालेले आहेत। पहा वेळेची मर्यादा आहे, वेळेवरती सामने कंप्लीट करायचे आहेत, याचं देखील भान ठेवायचं आहे। फुलटॉस बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, गॅप मध्ये बॉल ढकललाय, डीप मध्ये आपण बघा प्रोटेक्शन आहे, खेळाडू पोहोचतायत, थोडे मिस फील्ड नक्कीच हजर आलेत, चांगली फिल्डिंग, परंतु 2 धाबा कंप्लीट। तिसराचा कॉल, इथनं कॉलिंग चांगली आहे आणि आता पाहता पाहता 34 सुद्धा धाव कंप्लीट केली जाते आणि इथे डायरेक्ट हिट झालंय। पंचांचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट या ठिकाणी 4 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील। जिथे एकही धाव नव्हती, जिथे 1 धाव होती तिथं 2 धाव बनवल्या, 2चं रूपांतर 3 मध्ये आणि 3चं रूपांतर 4 धावेमध्ये केलं जात आहे। आणि की 4 धावा इथनं धावून पूर्ण केलेले आहेत। जर का सावंत सर असते तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे लावलं होतं। दोन्ही बॅट्समनला प्रत्येकी 100 रुपये पारितोषिक, 4 रन धावून काढल्यामुळे
त्यांना देण्यात येत आहे. येस नक्कीच मी मगाशीच अनाऊन्स केलं आणि आता लगेचच प्राईज देखील इथनं या दोन्ही फलंदाजांना मिळेल. 100 रुपयाचं मानकरी राहिले ते दोन्ही खेळाडू. चला मॅच ऑन करायचे आहे. पहिल्याच बॉलवरती 4 धावा. गोलंदाजी करत असताना सागरला पाहता बॉलिंग मार्क वरती. आताचा चेंडू अगदी सॉफ्ट हँडनं फक्त चेंडूला ढकललाय, गॅपमध्ये बॉल ढकललाय. अगदी इथं पण पाहतात अगदी चेंडूचा पाठला देखील पाठलाग जरूर झाला, परंतु या चेंडूवरती 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 16 या धावफलकावरती. सध्या तरी आपण पाहताय तिथनं चांगली बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात झाली आहे, परंतु ही सुरुवात कायम ठेवायची आहे. अशाच प्रकारे धावा आल्या तर 60 पर्यंत धावा नक्कीच जाऊन पोहोचू शकतात. इथे शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय, बॉलला पाठवलाय सरळ अगदी ऑन द कार्पेट. बॉल जाईल सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकाराच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट सुद्धा आलेत. पुन्हा एकदा गुडलेस स्पॉटचा बॉल, पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय गॅपमध्ये, पुन्हा एकदा चेंडू चाललाय सरळ गोळीच्या वेगाने. वन्स अगेन पुन्हा एकदा 4 धावा आणि आता पंचांचा इशारा नो बॉल. अचूक लक्ष. स्क्वेअर लेग मध्ये तब्बल 3 खेळाडू लावण्यात आले आहेत आणि आता पंचाने इथे सांगितलंय की आता हा चेंडू नो आहे. नो +4 5 धावा मिळतील. पहा फिल्डिंग कशा प्रकारे लावायचे पुन्हा एकदा तुम्ही पंचांना विचारू शकता. आणि इथनं आपण पाहतायत आता फिल्डिंग मध्ये थोड्या चेंजेस केल्या जातील. नो बॉल वरती आलेला हा चौकार. 25 धावा धावफलकावरती. आता फ्री हिट आणि फ्री हिट वरती पुन्हा संधी मिळाली आहे बॅटरला. ऑन साइडला वेगवान फटका खेळायचा होता, परंतु त्याहून वेगवान चेंडू होता, परंतु हा चेंडू जबल आपण पाहतात यस पॅड वरती विसावतोय, परंतु पंचांचा इशारा लेग बाईस आणि लेग बाईसच्या माध्यमातून इथं मिळेल ही एक सिंगलच्या मदतीनं 26 रन्स 26 धावा धावफलकावरती. चांगला क्रिकेट दोन्ही संघ खेळत असताना शांतमय क्रिकेट. पंचांच्या नक्कीच निर्णयाचा आदर देखील केलं जातं दोन्ही टीमच्या वतीनं. खरं तर नॉकआउट मॅच. आता इथनं प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला 100% योगदान देणं हे महत्वाचं राहील. अगदी इथे आपण पाहू शकता फॉलो जरूर केला होता, फॉलिंग स्वीप खेळायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलच्या सांगतेनंतर टीमची टोटल पुन्हा एकदा आपण पाहतायत 26 वरती विसावली आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. येस सिंगल आली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिले तर दुसरं देखील समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. हॅलो आलो. फॅन मध्ये कूलर मध्ये पाणी नाही, ताबडतोब पाणी टाका, गरम वाफ येत आहे. दीपक राठोड कुठे आहे?
2 टँकर घेऊन ये पाणी संपलं आहे. गरम वाफ येते. आम्हाला खूप त्रास झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा फलकावरती आहेत. चला मॅच स्पीडअप करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. 10 मिनिटं झालेले आहेत. 10 मिनिटांमध्ये 2 षटक देखील कंप्लीट झालेत. आता चॅलेंज ओव्हर. खरं तर दोन्ही टीमसाठी ही परीक्षा आहे. चॅलेंज ओव्हरमध्ये दोन्ही टीमला चांगला प्रदर्शन करायचं आहे. दोन्ही टीमला चॅलेंज स्वीकारलंय. दोन्ही टीमला चॅलेंज जिंकायचं आहे. खरं तर एका टीमला कमी धावा खर्च करायच्या आहेत, परंतु दुसऱ्या टीमला जास्त धावा बनवायच्या आहेत. 27 धावा फलकावरती आहेत. जर का या ओव्हरमध्ये 15 पेक्षा धावा बनल्या तर बोनसमध्ये धावा मिळतील. आणि षटक क्रमांक 3 गोलंदाज संजय बॉलिंग मार्क वरती आलेत. गेम ऑन. दोन्ही टीमला पुन्हा एकदा या मॅच साठी शुभेच्छा. फटका फसलाय, जेलची संधी आणि डीप मध्ये आपण पाहता अगदी ठेट्या सर्कल मध्ये कॅच मात्र कॅरी केली जाते. हजर होते आणि त्यांच्या माध्यमातून हा चांगला कॅच स्वीकारण्यात आलाय. फलंदाज झालाय बा धक्का. बॉल वरती इतना धक्का लागलाय चॅलेंज ओव्हर मध्ये. बॅटिंग करत असताना टीम राजपूत 11 बॅरेज रोड संघाला चॅलेंज स्वीकारलंय. चॅलेंज जर का जिंकायचं असेल तर तुम्हाला या ओव्हर मध्ये धावा बनवायच्या आहेत. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती अक्षयला पाहता अगदी मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी अक्षय 5व्या क्रमांकावरती आले. तिथनं अक्षयला देखील एक चांगली सुरुवात करावी लागेल. ज्या प्रकारे आपण पाहता अगदी सूरज त्याने चांगली सुरुवात केली. अजूनही तो तग धरून मैदानामध्ये उभा आहे. बॅकफूट वरती आले, कट केलाय, सॉफ्ट हँड बॉलला ढकललंय आणि आता या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 28-28 या फलकावरती. अगदी अक्षयला माहिती आहे या ठिकाणी आपण पाहताय सध्या तरी सूरज लय मध्ये दिसतोय आणि सूरजला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे आणि सध्या तरी तेच केलंय अक्षयनं की सूरज स्ट्राईक. याने दाडधप स्टेजवर याने अगदी आपण ही स्पर्धा पाहतात. खरं तर माजी नगरसेवक कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे खरं तर माननीय श्री प्रशांत अण्णा कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. आता ही स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यामध्ये येताना पाहायला मिळते. इथे स्वीप केलाय, गॅप मध्ये चेंडू आहे, वेगवान फटका, बॉल जाईल सरळ गॅप मधून, सुईमधून धागा काढावा त्या प्रकारे गॅप मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाबा. टीमची टोटल 32 धावा फलकावरती आहेत. सध्या तरी चांगली बॅटिंग केली जाते सूरज यांच्या माध्यमातून. सूरज यांनी सध्या तरी एका हाती केला काय असतो हे दाखवण्याचं काम सध्या केलं जात आहे. चांगली लढत देत असताना समोरच्या टीमला. गुडलेस पडता बॉल समोरून चेंडू वळवलाय. अगदी आपण पाहतायत या चेंडूवरती धावा अगदी एकच धाव मिळेल. यस लेग बाईच्या माध्यमातून ही एकदा मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 33 धावा फलकावरती. 33 वरती 3 धावा. 33 धावा फलकावरती. आतापर्यंत चॅलेंज ओव्हर मध्ये 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज संजयनं. शेवटचे उर्वरित 2 चेंडू आहेत परंतु मोठ्या फटक्यांपासून संजयला फलंदाजांना वंचित ठेवावं लागेल. गुडलेस स्पॉट फटका इथे चांगला परंतु डीप मध्ये खेळाडू भरपूर वाईट होते आणि चेंडू जाईल सरळ एक टप्पा घेऊन बाउंड्री लाईनच्या पलीकडे अर्थातच लॉंग ऑफ सीमा पार. 4 धावा.
त्या मदतीनं टीमची टोटल 37 चॅलेंज ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा बनल्या गेल्यात. चांगली बॅटिंग सध्या केली जाते टीम राजपूत 11 बॅरेज रोड संघाच्या वतीनं. चांगला बॅटल पाहता या दोन संघाच्या दरम्यान. नॉकआउट मॅच. जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल, जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. जर का सामना जिंकला तर एखादी ट्रॉफी आपल्या टीमच्या नावावरती होऊ शकते. जर का इथे हारलात तर तुम्हाला घरचा रस्ता नक्कीच धरावा लागेल. म्हणजेच या मॅच मध्ये तुम्हाला 100% कमिटमेंट 100% योगदान द्यावा लागेल. दोन्ही टीम सध्या तरी चांगला क्रिकेट खेळत आहेत. दोन्ही टीमचं एकच लक्ष आहे, सामना जिंकायचा आहे. संघ 2 आहेत परंतु स्वप्न एक, फक्त जिंकायचं आहे. गुडलेस पडता बॉल गॅपमध्ये बॉल अडकला परंतु डीपमध्ये वेगाने फिल्डर पोहोचले. या चेंडूवरती आपण पाहता जबल जबल 2 धावा कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 39 धावा. आणि चॅलेंज ओव्हरमध्ये टोटल धावा जमा केल्या तर म्हणजेच 12. आता इथनं धावा मायनस केल्या जातील. 6 धावा या आता मायनस केल्या जातील. टोटल टीमची आपण पाहिली तर 39 धावा आणि आता इथनं 6 धावा मायनस केल्या जातील. म्हणजेच 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकावरती. हे फार महत्वाचं षटक आहे. या ओव्हरमध्ये जर तुम्ही धावा बनवल्या तर तुम्हाला जास्त धावा मिळतील. जर का कमी बनवल्या तर अजून कमी केल्या जातील. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकावरती. अगदी 39 बनल्या होत्या आणि पाहिलं तर 6 धावा आता मायनस जरूर झाल्यात. आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती राहुल आलेत. खर तर कॅप्टन आहेत राहुल. यॉर्कर लेन खोदून काढलाय. फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित. परंतु या ठिकाणी राहुल यांचा जजमेंट कदाचित चुकीचा राहिलाय. जर का टप्प्यावरती आले असं तर इथे धाव वाचवू शकता. परंतु या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2च्या बरोबरीने 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. सध्या तरी धावांसाठी संघर्ष केला जातोय आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. चला स्पीडअप घ्या. सध्या तरी सूरज जो सलामीला आला होता तो अजूनही मैदानाच्या आत आपल्या टीमसाठी संघर्ष करत असताना चांगली इनिंग साकारण्याचं काम सध्या सूरज करतोय. ऑन साइडला स्वीप केलाय, त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे आणि बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा लॉंग बिग वे माइटी हिट सिक्सर. कंप्लीट केल्या जातात. जेवढं प्राधान्य षटकार आणि चौकाराला जो देतोय ना सूरज, तेवढंच प्राधान्य सिंगल आणि डबलला देखील दिलं जातं.
या चेंडूवरती 2 धावा आल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल सातत्याने पुढे जाताना पाहायला मिळेल. तब्बल 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या सत्रावरून पाहतात सध्या तरी चांगली बॅटिंग केली जाते. या पहिल्या सत्रामध्ये देखील अगदी जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही दुपार देखील सांगितलं की क्रिकेटचा खेळ आणि आयुष्य, क्रिकेटच्या खेळात जेवढ्या धावा येतील तेवढ्या कमीच होत आहेत आणि जीवनामध्ये जेवढा पैसा येईल तेवढा कमीच वाटतोय. आणि या ठिकाणी फुल टॉस बॉल त्याला फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सूरजच्या बॅटमधून अजून एक बिग हिट षटकार. आणि सूरज इपिली यांचा वैयक्तिक स्कोअर काय झालाय Yes, तोही sir. सांगायचा आहे. नो बॉल आहे या ठिकाणी. नो बॉल आणि त्यावरती हा षटकार आलाय. सूरज इपिली यांचा वैयक्तिक स्कोअर काय झालेला आहे स्कोअर बोर्ड. सूरज सध्या तरी 29 वरती खेळत आहेत. 29 रन्स. हॅलो 29 प्लस 6 म्हणजे आता सूरज सध्या तरी 35 धावा संख्येवरती खेळत आहेत आणि टीमची टोटल 50 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप घ्यायची आहे. मॅच लगेचच आपण स्टार्ट करणार आहोत. मॅचला सुरुवात. फ्री हिटची संधी. सध्या तरी सूरज मात्र भरपूर चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आत. एका बाजूला विकेट परंतु दुसऱ्या बाजूला सध्या तरी क्रीजवरती पण पाहतात तग धरून उभा आहे आणि फ्री हिटचा चेंडू त्याला देखील फेकून दिला अक्षरशः मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथनं अजून एक धमाका. लगातारचा हा तिसरा खणखणीत आणि दणदणीत षटकार. षटकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट झाली आहे. नक्कीच लगातार मात्र 2 षटकार आले होते. इथं नक्कीच थोडंसं करेक्शन केले जातंय. इथं याही चेंडूवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि याही चेंडूवरती 2 धावा मात्र अतिशय वेगाने मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर राहुलनं गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 25 धावा खर्च केल्यात. भरपूर महागडं हे षटक. जर का याच धाबा चॅलेंज ओव्हर मध्ये आल्या असत्या तर भरपूर धावा बनल्या असत्या. परंतु सध्या तरी चांगलं क्रिकेट. राजपूत 11 बॅरेज रोड संघाच्या वतीने पुन्हा एकदा ऑनसाइडला उडवलाय. व्हॉट अ शॉट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार.
अगदी सूरज यांचा विचार केला तर तब्बल 49 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतात. 14 चेंडू 49 धावसंख्येवरती खेळतात. या स्पर्धेचा अजून एक अर्धशतक येणार का वाट पाहावी लागेल. अजूनही एका धावसंख्येपासून दूर आहेत फलंदाज सूरज. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा फलकावरती. त्यामध्ये आतापर्यंत वैयक्तिक आपण पाहतात 49 धावा फलकावरती आहेत. अरे नहीं हुआ है अभी तक हुआ नहीं है. अजून एक धाव जर आली तर 50 500 रुपया लागू हुआ है सूर्यकांत धुले के पास से. सूर्यकांत धुळे यांच्या मार्फत सूरज पिली यांना 500 रुपये लागू झालेले आहेत. आणि सकाळच्या सामन्यात त्यांनी जे हाफ सेंचुरी केली होती त्यावेळेस प्रशांतजी सावंत यांनी जे 500 रुपये दिलेले होते आणि त्यांनी चॅलेंज दिलेलं होतं पुन्हा जर त्यांची हाफ सेंचुरी झाली तर त्यांना रोख रक्कम 1000 रुपये देण्यात येतील. षटक क्रमांक 5 गोलंदाज अझर आलेत बॉलिंग मार्क वरती. चला गेम ऑन करूयात. मॅचला आपण सुरुवात करायची आहे. गुडलँड स्पॉटचा बॉल बॅकफुट वरती आले होते. कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. अगदी अझर यांना पण पाहता शेवटच्या षटकात आलेत परंतु या षटकात अझर यांना कमबॅक करावं लागेल. 64 धावा बनल्या गेल्यात. कमबॅक करायचंय. पुन्हा एकदा ऑनसेटला खेळायचं होतं परंतु या ठिकाणी पण पाहता येतं. यस चेक करायचंय पंच. स्टंपिंग साठी आता चेक केलं जाईल. हॅलो. यस सर स्टंपिंगला फलंदाज बाद आहेत. आता नवीन बॅटर क्रीज वरती येतील. हॅलो.
अर्धशतक होईल का हे देखील पाहावं लागेल. कवचला बॉल ढकलला डीप मध्ये पण बदा खेळाडू उपस्थित आहेत, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतायत 65 रन्स 65 धाबा. मागील 4 ओव्हरमध्ये आपण पाहतात 64 झाल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आलेली आतापर्यंत ही एकच धाव. 4 बॉलमध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि जर का या ठिकाणी अर्धशतक होईल का. यस 65 रन्स 65 धावा धाव फलकावरती आहेत. सध्या तरी चांगला क्रिकेट दोन्ही टीम खेळत असताना ऑन साइडला पूल केलाय, फटका फसलाय, परंतु हा चेंडू आपण पाहतायत नो मॅन्स लँड मध्ये आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. इथनं पण पाहता अजून एक अर्धशतक. सूरज एकदा पण नक्कीच बॅट वरती करायचे आणि सूरज साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. ते एकाधिक किल्ला सहित सध्या तरी मैदानाच्या आत लगावत असताना सुंदर बॅटिंग. शेवटचा बॉल इथे देखील ऑन साइडला उडवलाय, परंतु फटका फसलाय. झेलची संधी आणि झेल ड्रॉप. सध्या तरी नशीब बलवंत म्हणावं लागेल. फलंदाज सूरज नॉट आउट. 55 धाबा एकदा सूरज साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या 50 धाबांसाठी. अप्रतिम सूरज. बॅटिंग केली अगदी ज्यानं सुरुवातीला संघर्षाला सुरुवात केली होती त्यांना शेवटपर्यंत संघर्ष हा सुरू ठेवलाय आणि अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आत त्यानं दाखवली आहे. पहिल्या सत्रामध्ये 71 धावा बनल्या गेल्या आणि 72 धावा संख्येचा टार्गेट इथनं चेस करायचा आहे. सेकंड इनिंग मध्ये हेंद्रापडा बॉयज संघानं हेंद्रापडा संघाला हे काही नवीन नाहीये, कारण की कालच्या दिवसात या टीमने 92 धावा देखील 5 षटकांमध्ये चेस केल्या होत्या आणि पुन्हा एकदा त्या प्रकारची बॅटिंग आज पाहायला मिळेल का या दुसऱ्या दिवसामध्ये. आज खरं तर आपण पाहतात या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस, आणि या दिवसामध्ये नक्कीच पुन्हा एकदा हेंद्रापडा संघ आपल्या नावावरती हा विक्रम करेल का. अर्थातच 30 बॉल आणि 72 धावसंख्येची गरज आहे. कोणता संघ जिंकणार हे देखील पाहायला लागेल. कोणता जर का येत आपण पाहतात आता नॉकआउट मॅच सुरू झाले. जो जिंकेल तो पुढे येईल, जो हरेल तो घरच्या रस्त्याला जाईल. दोन्ही टीम साठी ही महत्वाची लढत आहे. दोन्ही टीमला नक्कीच इम्पॉर्टंट लढत आहे. हॅलो 30 बॉल आणि सेकंड इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंग साठी टीमचे खेळाडू क्रीज वरती येतील तेव्हा आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आणि 72 धावा या कशा प्रकारे चेस होतील, कशा प्रकारे डिफेंड होतील हे ऐकवण्यासाठी करूयात मायक्रोफोन मध्ये बदल. ऐकूयात अनुज मोरे सरांचा आवाज.
यांना या सामन्यातील 50 रनांच्या पारीसाठी देण्यात येत आहेत. चला यस, थँक्यू सो मच प्रसाद सर. ओ टू मॅच. दुसरं सत्र चालू होतं. चला स्पीडअप करा. फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. बघा विनंती असेल यानंतर अजून 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. बघा जवळजवळ 4:30 वाजून गेलेत आणि विचार केला तर 1.5 ते 2 तासामध्ये आपल्याला अजून याच्यानंतर 2 मॅच कव्हर करायचे आहेत. ही इनिंगला जर पकडलं तर अर्धा ते पाऊण तास इनिंगमध्ये जाणार आहे. त्यामुळे विनंती करेन की लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. चला स्पीडअप करा. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय यावेळेस अझर आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल ही जोडी मैदानावरती पाहायला जरूर मिळते. षटक क्रमांक पहिला ओव्हर नंबर 1 घेऊन आलाय प्रिन्स. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. प्रिन्स आलाय सध्याच्या घडीला बन्नाट फॉर्म मध्ये आहे, परंतु समोर देखील आपण पाहतोय अझर सारखा बॅटर मैदानावरती. चला बॉल सुपूर्द करायचं लगेच. विनंती असेल एक बॉल द्या, नवीन बॉल द्या, न्यू बॉल. चला लगेच स्पीडअप करायचं. योगीराज बुड्डारे सर देखील ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेत, त्यानंतर स्क्वेअर लेगच्या भूमिकेत आपण पाहतोय रोशन जाधव सर. संध्याकाळचं सत्र चालू झालंय. चला स्पीडअप करा. आता मात्र मॅच रंगत येणार आहे, कारण की महत्वपूर्ण मॅचेस चालू आहेत. एलिमिनेटरचं मॅच आहे. आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ इथे मात्र लढत असताना एका बाजूला हैदरीपाडा बॉईज तर दुसऱ्या बाजूला राजपूत 11. 12-0 ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण जर पाहिलं तर इंटरनॅशनल मध्ये देखील महासंग्राम 16 चालू आहे. एका बाजूला भारत तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड, दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड ही मॅच चालू आहे. कारण इंग्लंड म्हटलं तर क्रिकेट हा इंग्लंडचा खेळ आहे, त्यामुळे सातत्याने इंग्लंड हा मोठा संघ मानला जातो. परंतु या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर थोडंसं यावेळेस बॅकफुटला जरूर पाहायला मिळालं. न्यूझीलंड सारखा संघ इन ॲक्शनमध्ये घेतोय. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करा. येस मॅच ऑन. देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती प्रिन्स सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असलेला खेळाडू आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असेल, त्यानंतर अंडरआर्म ओपन क्रिकेट असेल, सातत्याने आपण पाहिलंय आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी छाप सोडली आपल्या नावाची तोच प्रिन्स. बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवण्याचा प्रयत्न होता. फिल्डर तैनात आहे 38 सर्कलमध्ये. आपण जर फिल्डिंग पाहिली तर सिली पॉइंटला, त्यानंतर कव्हर्सला, मिड ऑफला, मिड ऑनला, लॉंगच्या दिशेने एक फिल्डर आहे, थर्डमॅनला एक फिल्डर, विकेट किपर, नक्कीच पॉइंटला देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. चांगला फिल्डिंग सेटअप जरूर पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा यावेळेस लॉफ्ट केलाय. क्या बात आहे. अझरच्या बॅट मधून समालोचन कक्षाला सलामी देणारा गगनचुंबी डीजे मास्टरला सलामी दिलेला. ठोक डीजे ठोक.
धाव फलक पोहोचेल. गुल फलंदाज बाद. डीजे आरडी एक्स देखील इन ऍक्शन मध्ये, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. आणि जेव्हा जेव्हा संध्याकाळचं सत्र शेवटच्या दिवशी येतं ना, कारण की त्यांना देखील माहिती आहे शेवटचा दिवस, शेवटचे क्षण हे पेमेंटचा दिवस असतो, त्यामुळे त्यांना देखील रंगात यावं लागतं. योगीराज सर देखील स्माइल करतात चेहऱ्यावरती. कारण की शेवटचं सत्र आपण तर पाहिलं तर शेवटचे थोडे तास उर्वरित आहेत. आणि शेवटचा बॉल देखील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. प्रिन्स बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला. अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहिली. खऱ्या अर्थानं काल पहिला दिवस, आज दुसरा दिवस, आजचा अंतिम दिवस आहे. एक चांगली संकल्पना आपल्या समोर आली आहे. त्यानंतर ॲडव्होकेट आपण पाहिला गौरीताई कुलकर्णी, त्याच दरम्यान कुलदीप खेपी, भरपूर मेहनत. यावेळेस ऑन साईडला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉलला पाठवलाय सीमा पा. जवाब दा फलंदाज पोहोचला. भारतचा विराट कोहली सातत्याने त्याला ओळखलं जातं. आणि आज आता संध्याकाळच्या सत्रामध्ये विराट कोहली देखील बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे. ऑन स्क्रीन देखील विराट कोहलीला दाखवतात, कारण की ते देखील माझी कॉमेंट्री ऐकतात की काय. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. राजपूत 11 बॅरेज रोड, चला स्पीडअप करायचं आहे. अजर बघा, सहकार्य करा, टायमर ऑन आहे याची नोंद घ्या दोन्ही टीम. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 13 धावा धाव फलकावरती आहे. 13 ऑन बोर्ड. यस बॉल ऑफ द आर्ट. नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ऑन साइड अटन केला. मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला. फिल्डर आहेत, बॉलला कलेक्ट केलं, फेकलं, तोपर्यंत एकच धाव. सिंगल डाव इथे मात्र जरूर एकवडली गेली. एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. सिंगलचा खेळ इथे मात्र देखील चालू आहे. कारण की सिंगल डबलचा आपण पाहतो खरं त्याने लाईफ लाईन आहे क्रिकेटची. तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. जसं मुंबईची लाईफ लाईन ही लोकल ट्रेन आहे, तसंच क्रिकेटची लाईफ लाईन हे सिंगल डबल आहे. आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये घडत असताना दोन्ही बॅटर आता मात्र इथे प्राधान्य देत असताना सिंगल डबलला. नेक्स्ट बॉल बॉल यार सोनू.
राईट अराउंड द विकेट. फुल टॉस बॉल होता. लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल काय असेल? डॉट बॉल. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी. नक्कीच अंपायर देखील पूर्णपणे सांगत असताना त्यावेळेस संदर्भासहित स्पष्टीकरण देत असताना डॉट बॉल आला. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाशी आतमध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर म्हटलं तर घणाघाती बॅटर म्हणून मानला जातो. पुणे एकदा नेक्स्ट बॉल. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. मिडल ऑफ द बॅट आला नाही. कनेक्शन प्रॉपरली पाहायला मिळाले. त्यानंतर आपण जर पाहिला तर डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. ओड नंबर 2 आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. तीन बॉलचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 14 ऑन बोर्ड. जणू काही टाळ्या लावण्याचं काम केलंय की काय स्कोर काढला. बॉलिंग ट्रॅक वरती सोनू. नेक्स्ट बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला. इथे मात्र लॉंग ऑनला फिल्डर आहेत. लाजवाब फिल्डिंग पाहायला भेटते. एफर्ट 100% आहेत. क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन. लाजवाब फिल्डिंग आणि या 2 धावेच्या मदतीने समीकरण चेंज होताना. क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले अगदी पूर्णपणे आपल्या टीमसाठी दडला झगडला आहे. कारण की दोन्ही टीमला महत्वाची मॅच आहे. इथून जर सामना जो जिंकणार आहे तो थेट सेमी फायनल मध्ये जाईल आणि जो संघ इथे परास्त होईल त्याला जवळजवळ या स्पर्धेसाठी 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. सोनू बॉलिंग ट्रॅक वरती. नेक्स्ट बॉल लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. यॉर्कर लेनचा बॉल पूर्णपणे अपील करण्यात आली आहे. पूर्णपणे क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्कर लेनचा बॉल वापर करण्यात आलाय आणि डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे. धावांचा जर विचार केला धाव फलक जाऊन पोहोचलाय. 16 धावा. शेवटचा बॉल. क्या बात आहे. आता देखील चांगली गोलंदाजी. लाजवाब टप्पा अगदी आपण तो पाहिला तर वाईटच्या अगदी आतमधून बॉल ट्रॅव्हल झाला आणि डॉट बॉलची सांगता. क्या बात आहे. लाजवाब. फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या सोनूनी गोलंदाजी करत असताना. लाजवाब. कौतुक करा तितकं कमी आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि फक्त आणि फक्त 16 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. थोडंसं जर पाहिलं यावेळेस टाळा लावण्याचं काम केलंय गोलंदाज सोनूने. पूर्णपणे इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र बॅटिंग करत असताना अझर आणि दुसऱ्या बॅटरला पूर्णपणे यावेळेस आपण पाहतोय. क्या बात आहे. 10 क्रिक एक दृश्य आपण पाहतोय. लाजवाब. अगदी पक्षांचा तवा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. लाजवाब. कौतुक करा तितकं कमी आहे. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी यांचं अगदी जणू काय आपण इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वरती खेळतोय की काय त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. अगदी इंटरनॅशनल बर्ड्स जसे असतात ना तसे यावेळेस पक्षी आपल्याला जरूर पाहायला मिळतात. लाजवाब. इस मॅच ऑन. चला स्पीडअप करा प्रिन्स. 50-50 चॅलेंज ओव्हर. ओव्हर नंबर 3. प्रिन्स बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल. अझर स्ट्राइक एंडला बॅटर ऑन साइडला अलॉंग द आवडतं पाहिला अक्रॉस द लाईन. फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची सुरुवात होत असताना अजूनही 5 बॉल उर्वरित आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला फेकून दिलाय परंतु शेवटच्या क्षणावरती काय झेल टिपली गेली आहे. महत्वाची विकेट. वाघाची शिकार करत असताना परतावं लागेल. अझर OUT फलंदाज बाद. जवाब आज मात्र पूर्णपणे इरादे स्पष्ट केलेत. प्रत्येक जण आपण पाहतो बॅटिंग असेल फिल्डिंग असेल बॉलिंग असेल एफर्ट्स देण्याचं काम करत आहे टीम राजपूत 11 भारत झिरोड यांच्या संघाच्या वतीनं. बॅटिंग करत असताना हेनरीपाडा बॉयचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाठलाग करायचा आहे. टीम टोटल आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र स्कोर कार्ड वरती टार्गेट सेट केलाय.
72चा टार्गेट आपल्याला जरूर पाहायला मिळतो. नक्कीच संजय आणि अरुण या दोन्ही बॅटरने जर 3 बॉल 3 6 मारले तर संजू अहिवले यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. कॅश प्राइजची सरमार आपल्याला पाहायला मिळते. एटीएम ऑन झालाय. जसं जसं संध्याकाळ होते तसं तसं पेमेंट ऑन होतोय. नेक्स्ट बॉल लॉफ्ट केलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय आणि त्या फटकाचा चटका लागत असताना टीम हेनरीपाडा बॉयज संघाला अजून एक धक्का लागलाय. फलंदाज बाद. संपादित केलेत आणि 2 डॉट देखील. क्या बात आहे. समीकरण 4 बॉल डॉट. 4 बॉलचा जर विचार केला पहिल्या बॉलवरती डॉट आला, तदनंतर विकेट आली, तदनंतर डॉट आणि चौथ्या बॉलवरती देखील विकेट आणि शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित. मेडन ओव्हर असल्यास प्रिन्स सिंग यांना किरण बावस्कर यांच्या मार्फत 501 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल. मेडन ओव्हर असेल, मेडन ओव्हर जर टाकली तर प्रिन्स सिंग यांनी नोंद घ्यायची आहे. किरण बावस्कर यांच्या मार्फत 501 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच किरण साहेब जर म्हटलं तर ही 50-50 चॅलेंज ओव्हर आहे आणि एकदम अगदी चॅलेंजिंग ओव्हर आपल्याला जरूर पाहायला मिळते. पूर्णपणे बॅटरला देखील चॅलेंज होतंय की कशा प्रकारे बॅटिंग करायची आहे. चला स्पीडअप करा. भरपूर वेळ घेतात प्रिन्स. सोनू सोनू दादा लगेच घ्या. स्पीडअप करा. बघा भरपूर मॅच आपल्याला खेळायचे ते देखील नोंद घ्या. आपण देखील आयोजक आहात ते देखील भान ठेवा. यावेळेस लाजवाब शेवटचा बॉल अजून उर्वरित आहेत. मेडनची शक्यता आहे मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमध्ये कालपासून आपण जर पाहिली तर एकही मेडन आपल्याला पाहायला मिळाली नाहीये, परंतु आज या स्पर्धेमध्ये सीएम चषक 2025 या थरारामध्ये एक बॉल मेडन ओव्हर करता. पाहावं लागेल. शेवटचा बॉल अजूनही मॅडन ओव्हर या स्पर्धेमध्ये कंप्लीट होईल का? सीएम चषक 2025 चे दरार. शेवटचा बॉल ऑन मॅडन. यावेळेस गोलंदाज तयार. ऑन साइडला पूल केलाय. यावेळेस बॉलला पाठवलाय. शेवटच्या क्षणावरती पूर्णपणे शांत संयम खेळ चालू होता, परंतु बॅटर सांगत असताना अरे लढता लढता पडलो तरी चालेल, त्याचा मला खंत नाही, परंतु शांत बसायला मी काय हेनरीपाडा टीमचा संत नाही. षटकार. परंतु षटकार मारून काही अर्थ होणार नाहीये, कारण की चॅलेंजर होता. 3 धावा मायनस करण्यात येतील. त्यामुळे फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. चॅलेंजर बद्दल थोडीशी माहिती द्यावी. जर मेडन ओव्हर पडली असती तर किती धावा मायनस झाल्या असत्या, कारण शून्याच्या निम्मे काही होतच नाहीये. नक्कीच 0 वरती 0 फ्री असं पाहायला मिळालं असतं. एकही धाव मेडन वरती आपल्याला जरूर पाहायला मिळाली नसती, कारण की धावा एकही नाही आहेत. या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. यावेळी सूरज आहे. आज खेळताना हा सूरज नक्की चमकलाय. भले सूर्यदेव चमकला नसेल, परंतु हा सूर्य आज नक्की चमकलाय. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, लाजवाब कामगिरी केली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 20-21 मोड. अजूनही 52 धाव्यांचं लक्ष इथून पुढे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 ऑन गोईंग. तब्बल अजूनही 52 धावांचा पाठलाग करायचा मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आडवा बॅटिंग घेण्याचा प्रयत्न. आता देखील बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि डॉट बॉल पुढे एकदा पाहायला मिळतोय. 12th मॅन देखील आपण पाहतो आता नाराज आहेत, थोडेसे नाखुश आहेत, कारण की आपला संघ आपण पाहतोय थोडासा पिछाडीवरती आहे, परंतु कोशिश करावी लागेल. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला डन केला. लॉंग ऑनला फिल्डर आहे डीप मध्ये. एकदा मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं
धावफलक पोहोचेल 21 या धावसंख्येवरती. 21 ऑन बोर्ड, शुभ संख्या 21 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सूरज बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल ठरत असताना फिल्डिंग मध्ये थोडस मिस पाहायला मिळतोय आणि त्याचं परिवर्तन मिळत असताना सीमा पार आलेला हा बाटच्या बाट मधून स्लो मोशन मध्ये चौकार. 4. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. क्या बात है, ऑन साइड ला फटका लाजवाब आहे परंतु जो पाहिलं तर लांबी कमी आणि धक्का लागत असताना टीम हेंद्रेपाडा बॉयज संघाला OUT फलंदाज बाद. आज मात्र या सूरजने नक्कीच खुश केले प्रत्येकाला. प्रत्येक प्रेक्षकाच्या तोंडावर ज्याचं नाव आहे अर्थातच सूरज विपली. क्या बात है, आज मात्र हिरा चमकत असताना या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या नावाची चर्चा आहे ना तो सूरज इपलीला आपण पाहतोय. क्या बात है, यावेळेस फुटवरचा इस्तेमाल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवला, फुटवरचा इस्तेमाल केलाय, फिल्डर आलेत स्टॉप करण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल. क्या बात आहे, अंपायर देखील सांगत असताना नचाकत मूड मध्ये आलेला हा चौकार. 4. धावफलक पोहोचलाय 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल ओव्हर नंबर 5, हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. पहिल्या धावाचा आपण पाहतोय प्रयास चालू आहे, मानस आहे परंतु धाडस नाहीये. डॉट बॉल एका बाजूचा विचार केला तर एका बाजूनी मॅच मात्र नक्कीच झुकली आहे. हेंद्रेपाडा बॉयज आपण पाहतोय थोडासा बॅकफुट वरती आहे. सोनू दादा आपण पाहतोय चेहऱ्यावरती स्माइल आहे कारण की संघ क्या बात आहे इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केला. दंडी गुल धक्का क्रमांक 5 लागत असताना टीम हेंद्रेपाडा बॉयज या संघाला फलंदाज बाद. दंडी गोलंदाजी केली याने त्या गोलंदाजाने. का बात आहे, बदलापूरचा गोलंदाज आहे साताऱ्याचा नसून परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दंडी गुल मात्र केली या. डायमंड ग्रुपचे कोणी मेंबर्स इथे उपस्थित असतील, डायमंड ग्रुपचे कोणी मेंबर्स खेळाडू इथे उपस्थित असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. विकास राजभर इथे असतील किंवा वैभव सुपे निशू कोणी इथे असतील यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅक वरती शुभम यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर आहेत
सोनू आहेत तिथे आणि ही एकदा मिळेल. 71व्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पुढे सरसवेल. फक्त आणि फक्त चेंजेस पाहायला मिळतील, परंतु यामध्ये जर पाहिलं तर विनिंग पाहायला मिळत नाही आहे. कारण की प्रयत्न पराकाष्ठा करायच्या होत्या, त्या स्टार्ट त्या टीमला मिळाला नाही आहे आणि आता मात्र एका बाजूनी मॅच मात्र झुकताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता, बाटची लिडिंग गेट जरूर पाहायला मिळते. आडवा बाटने घेण्याचा प्रयत्न, परंतु हे इथे मात्र एक धाव कंप्लीट होईल. बाईकच्या स्वरूपात अंपायर सांगत असताना यस बाटकट नाही आहे. बाईकच्या स्वरूपात अंपायर देखील पूर्णपणे सिग्नल करतात. एक वेगळ्या मूडमध्ये आता देखील अंपायर आहेत, कारण की त्यांची देखील झोप झालेली आहे असं वाटतं. कारण की काल देखील रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहतोय अंपायरिंगच्या भूमिकेत कर्जतला ते दाखल होते आणि यावेळेस फटक्याचा चटका लागत असताना आलेला हा चौकार 4 धावा.